महाराष्ट्राची भूमी ही जगाला आदर्श देणाऱ्या संतांची आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची आहे। मात्र पैशाच्या जोरावर इथलं सरकार विकत घेतलं गेलं अशा शब्दात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी भाजपवर टीका केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या भूमीचा आणि शिवरायांचा सुद्धा अपमान केलाय अशा शब्दात त्यांनी मोदींवर निशाणा साधला। कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजित महाविकास आघाडीच्या विराट सभेत त्या बोलत होत्या। इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गांधी मैदान इथं काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची महाराष्ट्र स्वाभिमान सभा विराट जनसमुदायाच्या साक्षीने संपन्न झाली। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी मंत्री विश्वजित कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, कुस्तीपट्टू बजरंग पुनिया यांची खासदार काझी निजामुद्दीन यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला। महाराष्ट्रातील पक्ष फोडाफोडीचं राजकारण, भ्रष्टाचार या मुद्द्यांवरून त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली। पंतप्रधान अनेक वेळा महाराष्ट्रात येऊन भाषण करत असतात, मात्र त्यांचं भाषण ऐकली की दुःख होतं। सत्य आणि सकारात्मक भाषण ऐकायला मिळत नाही। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला जातोय। मोदी व्यासपीठावर येतात आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात, पण त्यांनी त्यांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला अशा शब्दातही त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली। वो आज समझते हैं कि चुनाव आएगा, हम धर्म के आधार पर, जाति के आधार पर जनता को बांट देंगे, हमें वोट मिल जाएगा, हमें काम करने की जरूरत ही नहीं है। और उनके भाषणों से पता चलता है, उनके व्यवहार से पता चलता है। आज इनका एक एक नेता कभी आपके बीच नहीं आएगा। प्रधानमंत्री तो छोड़िए, इनके नेता ही नहीं आते आपके बीच, मंत्री नहीं आते, आपसे मिलते जुलते नहीं हैं। इनको कैसे मालूम कि आपके संघर्ष क्या है, आपका जीवन क्या है, आप किस तरह से अगला दिन देख रहे हो, किस तरह से आप संघर्ष कर रहे हो, कैसे अपने बच्चों को पढ़ाने के लिए आप कैसे आगे बढ़ रहे हो, ये समझ नहीं पा रहे हैं। एक तरह से कट गए हैं, अपनी दुनिया में रहते हैं। इसीलिए खास तौर से चुनाव के समय आपका ध्यान भटकाने का काम करते हैं और आपकी जो असली ज़रूरतें हैं उनके बारे में बात नहीं होती, चर्चा नहीं होती। दरम्यान महाराष्ट्र ही पवित्र भूमी आहे। देशाला विचार आणि मार्गदर्शन देण्याचं काम महाराष्ट्रानं केलंय। अशा या भूमीचा आणि शिवरायांचा अपमान इथं होत असून जनतेनं निवडून दिलेलं सरकार इथं विकत घेतलं जाण्याची दुर्दैवी गोष्ट घडल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। और जो जनता ने सरकार चुनी महाराष्ट्र के लिए, आपने धनबल के आधार पर घूस दे देकर, हजारों करोड़ रुपए देकर उस सरकार को चोरी कर लिया। और आप संविधान की बात कर रहे हैं, आप संविधान को बचाएंगे। आप भ्रष्टाचार की बात कर रहे हैं, आपके विधायक तो बिक रहे हैं, आपने खरीदे हैं। और भ्रष्टाचार की बात कर रहे हैं, और किन पैसों से खरीदे हैं, कहां से आए ये हजारों करोड़, ये 100 करोड़ जो हम पढ़ते रहते हैं मीडिया में कि इस विधायक को इतने करोड़, उस विधायक को, कहां से आए ये पैसे, किसके पैसे हैं? आपकी हिम्मत कि आप मंच पे खड़े होकर भ्रष्टाचार की बात कर रहे हैं। आप कह रहे हैं कि दुनिया भ्रष्ट है, आप पाक हैं, सरकारें खरीद रहे हैं। दरम्यान महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर महिलांना महिन्याला 3000 रुपये देण्यात येणार आहेत। यासह महाविकास आघाडीच्या 3 गॅरंटी सरकार येताच पहिल्या कॅबिनेटपासून लागू होतील असं सांगतानाच त्यांनी काँग्रेस सरकारनं कर्नाटक, तेलंगणासह अन्य राज्यांमधील गॅरंटी पहिल्या दिवसापासून लागू केल्या असल्याचं सांगत भाजप आणि मित्र पक्षांचा याबद्दलचा प्रचार खोटा असल्याचं सांगितलं। त्यांनी सतर्क राहून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या असं आवाहन केलं। आमदार सतेज पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत आणि आत्महत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार थेट कारणीभूत असल्याची घणाघाती टीका केली। 1976 मध्ये काळंबावाडी धरणाचं भूमिपूजन करण्यासाठी इंदिरा गांधी आल्या होत्या।
त्याच धरणातून कोल्हापूर शहरासाठी काँग्रेसच्या पुढाकारातून योजना राबवण्यात आल्याचं त्यांनी प्रियांका गांधी यांच्या निदर्शनाला आणून दिलं. राज्यातील अविश्वासू वातावरणात मूळ शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सोबत जे निष्ठावंत आहेत त्यांचं प्रतीक म्हणजे आजची सभा असल्याचं सांगत त्यांनी महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरून महायुतीवर टीकास्त्र सोडलं. भविष्यात कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसाठी इंडस्ट्रियल ट्रँगल विकसित करून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली. मी ज्यावेळी सांगली, कोल्हापूर आणि सातारा म्हणलं, हा इंडस्ट्रियल कॉरिडॉर करत असताना या कोल्हापूरची कलानगरी पुढे नेण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. फॅशन टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट सारखी एखादी इन्स्टिट्यूट या शाहू मिलमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. कोल्हापूरचा IT हब तयार करून रोजगार या कोल्हापूरमध्ये देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. उद्योग नगरी म्हणून कोल्हापूरची स्थापना त्या काळामध्ये शाहू महाराजांनी केली. 2.0 या धर्तीवर इलेक्ट्रिकल व्हेकल मॅन्युफॅक्चरिंगची सुरुवात ऑलरेडी कोल्हापूरमध्ये झालेली आहे. मोटो हाऊस म्हणून ही कंपनी 18 तारखेला पहिली इलेक्ट्रिक बाईक आपल्या कोल्हापूरमध्ये या ठिकाणी येणार आणि हीच परंपरा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न औद्योगिक दृष्ट्या आमचा प्रयत्न येणाऱ्या भविष्यकाळात असणार आहे. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीत जनतेनं भाजप विरोधात कौल दिला असून भाजपचा खोटेपणा जनता ओळखून असल्याचं सांगितलं. ईडीची भीती दाखवून पक्ष फोडाफोडीचं राजकारण केलं गेलं. राज्यात यापूर्वी कधीही राजकारण घडलं नाही, ते भाजपनं घडवलं. पक्ष आणि त्यांचं चिन्ह पळवून ऑपरेशन लोटस घडवून आणल्याची टीकाही त्यांनी केली. आमदार विश्वजित कदम यांनी शिव, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कधीच कुणासमोर झुकला नाही, मात्र महायुती वारंवार झुकत असल्याचं सांगितलं. कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी महाराष्ट्रातील खेळाडूंना सोयीसुविधा देण्यात भाजप अपयशी ठरल्याचं सांगितलं. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यासुद्धा वाढल्या असून राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर शेतकरी, खेळाडू यांचे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वासही बजरंग पुनिया यांनी यावेळी व्यक्त केला. दक्षिणचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांनी महायुती सरकारनं प्रसिद्धी आणि इव्हेंटवर कोट्यावधी रुपये खर्च केले, मात्र आमदारांना विकास कामांकरता निधी मिळाला नाही. राज्यात रोजगार निर्मिती नाही. राज्याला सातत्यानं मागं खेचण्याचं काम महायुती सरकारनं केलं असल्याचं सांगितलं. यावेळी ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष RK पोवार, महिला काँग्रेसच्या नेत्या भारती पोवार, कॉम्रेड चंद्रकांत यादव, आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक संदीप देसाई, DG भास्कर, शिवाजी परुळेकर, बाबूराव कदम, कॉम्रेड अतुल दिघे यांनी मनोगत व्यक्त केली. या सभेला आमदार जयंत असगावकर, ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष VB पाटील, DY पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय D पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, कर्नाटकचे आमदार हसन मौलाना, DY पाटील शैक्षणिक संस्थांच्या सल्लागार पूजा ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, तेजस सतेज पाटील, देवश्री सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.